चला पोरींनो लक्ष द्या, भाविका लक्ष द्या. 7.2 आणि त्यातला पहिला एक्झाम्पल बोर्डवरती दिसतोच आहे मला वाटतं तुम्हाला. त्यांनी म्हटलं इथे ऑन ए ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स जॉईन ए बी अँड बी सी. व्हॉट इज द फिगर फॉर्म? कुठली फिगर तयार होते असा क्वेश्चन विचारलाय आपल्याला, हो की नाही? कुठली फिगर तयार झाली असा क्वेश्चन विचारलाय. मी ते पॉइंट्स प्लॉट करून घेतो तिथे सांगितल्याप्रमाणे. नाव टाकू द्या मला आधी. क्वेश्चन नंबर 1. मी माझ्याकडची स्पेस वाचवतोय. काही शाळांमध्ये असं सांगितलंय की दोन्ही ऍक्सिस ड्रॉ करा, पण माझं मत असं आहे की जर निगेटिव्ह साईड लागणार नाहीये तर व्हाय टू ड्रॉ इट ना. याच्यातले सगळे पॉइंट पाहिलेत का कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. मग कशाला निगेटिव्ह साईड ड्रॉ करायची? म्हणून मी ड्रॉ नाहीच केलेली. मी इथे पॉइंट प्लॉट करतो. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. तसंच इकडे पण 1, 2, 3 आणि 4. पहिला पॉइंट कोण आहे? A3,0. आधीच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे याचा कुठला कोऑर्डिनेट 0 आहे? y. मग हा कोणावरती असेल? x वरती. म्हणजे हा पॉइंट इथे A3,0. करेक्ट. पुढे हा कोण आहे? 3, 3. a चा 3 आणि सॉरी x चा 3 आणि y चा पण 3. म्हणजे हा पॉइंट इथे येईल B3,3. करेक्ट. हा 0,3 आहे. हा कोणावरती आहे? याचा कोण 0 आहे? म्हणजे हा y वरती आहे. म्हणजे हा इथे असणार आहे C0,3. प्रश्न ना फार भारी आहे. जॉईन ए बी अँड बी सी. कोण कोण जॉईन करायला सांगितले? ए बी आणि इथे कुठे असं म्हटलंय का जॉईन ए सी? प्रश्न वाचला का? काय काय जॉईन करायचंय? ए बी आणि जर आपण प्रश्नानुसार गेलो जॉईन ए बी आणि बी सी केलं तर आपल्याला कुठली फिगर मिळतीये? स्क्वेअर. बरोबर ना. पण जर आपण एसी पण जॉईन केला तर काय मिळेल? तर मात्र मग ट्रायंगल मिळेल. लक्षात राहील ना? ओके. क्वेश्चन नंबर 2. आता याच्यातले काही जे क्वेश्चन आहेत ते ड्रॉ करण्याचे नाहीयेत. तुम्ही इथे पाहिलं का? ऑन ए ग्राफ पेपर प्लॉट म्हटलाय. सापडतोय शब्द? बरोबर. पण हा क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 चेक करा. 2, 3, 4 इथे प्लॉट म्हटलंय का फक्त राईट आहे? फक्त राईट आहे ना. म्हणजे ग्राफ ड्रॉ करायची गरज आहे का त्याच्यात? नो नीड टू ड्रॉ द ग्राफ. पॉइंट लक्षात आलाय? ग्राफ ड्रॉ करण्याची गरज नाहीये. परफेक्टली क्लिअर. ओके. बोर्डवर लक्ष द्याल, महत्वाचा पॉइंट आहे. इफ अ लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. जर एखादी लाईन एक्स ऍक्सिसला कशी आहे? पॅरलल आहे. खरे जर ती पॅरलल आहे तर याचा सरळ अर्थ असा होतो का ती लाईन कशी असेल? आडवी. हा एक्स ऍक्सिस आहे की नाही? हा कोण आहे? हा एक्स ऍक्सिस आहे. याला या सगळ्या लाईन कशा आहेत? पॅरलल. म्हणजे जर एखादी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर ती ऑलवेज कशी असणार आहे? हॉरिझॉन्टल. हो की नाही? मला विचार करून सांगा ती कोणामधून पास होईल? एक्स मधून पास होईल का वाय मधून? फळ्यावरती डायग्राम दिसतीये तुम्हाला. या ज्या लाईन आहेत या लाईन कुठल्या वाल्या? या वाल्या. ही लाईन कोणाला पॅरलल आहे? ही कोणामधून पास होते? वाय मधून पास होते. पॉइंट लक्षात आला का? मग अशा केसमध्ये याचं इक्वेशन कसं असेल? याचं इक्वेशन असेल y इज इक्वल टू समथिंग. म्हणजे y बरोबर 3, y बरोबर 4, y बरोबर काही पण. म्हणजे जर एखादं इक्वेशन आलं y इज इक्वल टू 3 तर ती कोणाला पॅरलल आहे? म्हणजे y चं इक्वेशन आलं तर x ला पॅरलल आहे आणि x चं इक्वेशन आलं तर कोणाला पॅरलल आहे? y ला. आणि जर एखादी लाईन y ऍक्सिसला पॅरलल असेल म्हणजे सोप्या शब्दात ती उभी असेल तर त्याचं इक्वेशन काय येईल? x इज इक्वल टू समथिंग. हो की नाही? क्वेश्चन नंबर 2 चेक करा. काय दिलंय पाल?
राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. इथे धडधडीत दिलंय. ही लाईन कोणाला पॅरलल आहे? वाय ऍक्सिसला. हो की नाही? ती किती अंतरावरती आहे? फ्रॉम इट, त्याच्यापासून टू इट्स लेफ्ट. डोळ्यासमोर एक ग्राफ मी काढून देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहायला सोपं जाईल. हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. बरोबर? हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. तुमचा हात समोर घ्यायचा आहे आणि टू इट्स लेफ्ट, लेफ्ट साइडचे कोऑर्डिनेट प्लस येतील का मायनस येतील मला सांगाल? लेफ्ट साइडचे कोऑर्डिनेट कसे येतील? मायनस येतील. आणि त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू -7. हा पॉइंट कळाला का? बुशरा कळालं का? नाही कळालं. बुशरा मला असं सांग, ही लाईन कोणाला पॅरलल आहे? वाय ऍक्सिस. मग इथे लिहून दिलं बघ, जर वाय ला पॅरलल असेल तर इक्वेशन काय लिहायचंय? एक्स इज इक्वल टू समथिंग. हो की नाही? बरं, ही किती अंतरावरती आहे? 7. टू इट्स लेफ्ट म्हटलंय. बरोबर ना? लेफ्ट म्हणजे या साईडला येईल ना, 1 2 3 4. मग इकडचे सगळे कोऑर्डिनेट प्लस येतात का मायनस येतात? इकडचे मायनस असतात. लेफ्ट साइडचे कसे असतात? मायनस. म्हणून आन्सर काय येईल? एक्स इज इक्वल टू -7. प्लस रहते, राइट साइड में वाले सभी प्लस रहेंगे और लेफ्ट साइड वाले पूरे मायनस रहेंगे. आता हे चेक कर, हे पॅरलल टू काय? एक्स ऍक्सिस आहे. किती डिस्टन्स आहे? आणि कुठे येतो त्याच्या? बिलो, म्हणजे हा इकडे खालती आहे. हो की नाही? खालती आहे, बिलो म्हटलंय. बिलोचे कोऑर्डिनेट प्लस असतात का मायनस असतात? मायनस. म्हणजे मग याचं इक्वेशन काय येईल? y इज इक्वल टू -5. गॉट द पॉइंट? हो की नाही? हा क्वेश्चन पहा, फार भारी आहे. द पॉइंट -3 -2 लाईज ऑन ए लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. हा पॉइंट कोणावरती आहे? अशा लाईन वरती आहे की जी लाईन कोणाला समांतर आहे? वाय ला. जर एखादी लाईन वाय ला समांतर असेल तर त्याचं इक्वेशन काय असतं? एक्स इज इक्वल टू समथिंग. मग याचा एक्स कोऑर्डिनेट कोण आहे? -3. आणि म्हणून याचं इक्वेशन काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू -3. चला 2 मिनिटाचा वेळ घ्या, विचार करा, काही डाऊट असतील तर विचारा. चला बोर्डवर लक्ष द्या. लास्ट एक्स ऍक्सिस, सोपा क्वेश्चन आहे. अँड समजा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. बरं का, समजावून घ्या बरं का. काय क्वेश्चन दिला आहे त्यांनी? एक्स ऍक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन. मला विचार करून सांगा, ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना कशा आहेत? मी थोड्या वेळापूर्वीच काय सांगितलं, जर ते पॅरलल असतील, एक्स ला पॅरलल आहे म्हणजे आडवी येईल लाईन का उभी येईल? आडवी. -4 मधून चालली आहे म्हणजे इथून जाणार आहे ती. हा -1 -2 -4 मधून जाईल. तर विचारलंय इथून तर एवढं अंतर किती असेल? किती युनिट असतील ते? 4च युनिट असतील का? हो का नाही? हे समजलं का बुशरा? का नाही? नसेल तर नाही सांग, मी समजावून देईल. समजलंय? बरं, त्याच्यानंतर इथे विचारलंय विच ऑफ द इक्वेशन गिव्हन बिलो हॅव ग्राफ पॅरलल टू एक्स ऍक्सिस अँड पॅरलल टू वाय ऍक्सिस. कोणाचे ग्राफ कोणाला पॅरलल आहेत असं विचारलंय. मग आता काय दिलंय आपण? क्वेश्चन नंबर 6 त्यातला पहिला, एक्स इज इक्वल टू 3 आहे. इक्वेशन एक्स इज इक्वल टू आलं ना, मग हा कोणाला पॅरलल आहे? वाय ला. सेकंड, y -2 इक्वल टू 0. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस झाला. मग हा कोणाला पॅरलल असेल? एक्स ला. थर्ड, x प्लस 6 इज इक्वल टू 0. हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय झाला? मायनस. मग हा कोणाला पॅरलल असेल? y ला. चौथं, y इक्वल टू -5. हा कोणाला पॅरलल असेल? x ला. कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? ठीक. Question number 7. On a graph paper, plot the points
हे पॉइंट प्लॉट करायला लावलेत. तुम्ही प्लॉट कराल का हे पॉइंट? कसं करणार आपण ग्राफ काढून घेतो. आपण हा ग्राफ काढला बरोबर. मग ग्राफ काढल्यानंतर काय म्हटलंय, हे पॉइंट प्लॉट करा. A23 साधारणतः इथे येईल A, B6-1 इथे येईल साधारणतः B6-1, C 0,5 याचा कोण 0 आहे? X 0 आहे, म्हणजे हा कोणावरती असेल? Y वरती असेल. हा इथे येईल. If these points are collinear, then draw the line which include them. Collinear म्हणजे एका रेषेत आहे का? असेल तर त्याच्यातून जाणारी एक रेष काढा. खरे ही एक रेष काढली तर ती X अक्षाला आणि Y अक्षाला इंटरसेप्ट करेल का? जर इंटरसेप्ट केले तर त्याचे पॉइंट विचारलेत किती असतील. कन्सेप्ट कळाली हो का नाही? चला आधी इथपर्यंत पाहून घ्या, मग मी उरलेला पार्ट सांगतो तुम्हाला. चला कंप्लीट करा. बर, मला वाटतं याच्यातला आता आपल्याला काही पार्ट पाहायचा आहे अजून. मला वाटतं याच्यातला आता आपल्याला क्वेश्चन नंबर 8 आणि 9 चेक करायचा आहे. करेक्ट ना? क्वेश्चन नंबर 8 आणि 9 बोर्डवरती लक्ष असेल, कंपल्सरी बोर्डवर लक्ष असेल. क्वेश्चन नंबर 8 काय दिलंय बाल? Draw the graph of the equation on the same coordinate and write the coordinates of intersection पण म्हटलंय. इंटरसेक्शन पण विचारलाय. काय दिलंय? पहिलं दिलंय x+4 = 0. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय मायनस. therefore x = -4. आता इक्वेशन x = -4 आलंय म्हणजे हा कोणाला पॅरलल असेल? y ला. हा कोणाला पॅरलल असणार आहे? हा y ला पॅरलल असेल, बरोबर की नाही? बरं, दुसरं इक्वेशन काय दिलं? y-1 = 0. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय प्लस, म्हणजे हा कोणाला पॅरलल असेल? हा x ला पॅरलल असेल. इथे 2x + 3 = 0. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे 2x = -3. हा मल्टिप्लाइड तिकडे जाऊन काय होईल? म्हणजे आन्सर आलं x = -1.5. हा कोणाला पॅरलल येईल? आता हा y ला पॅरलल येईल. त्याच्यानंतर आलंय 3y - 15 = 0. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस होईल, मग 3y = 15 हा तिकडे जाऊन डिव्हाइड होईल आणि y = किती? 5. मग आता अशा केसमध्ये हा कोणाला पॅरलल असेल? x ला पॅरलल असेल, बरोबर. आता आपल्याला याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. याचा ग्राफ प्लॉट करूयात. माझ्याकडे जागा जशी अवेलेबल आहे तसं मी ड्रॉ करतोय. तुम्ही वहीमध्ये प्रॉपर ड्रॉ करणं अपेक्षित आहे मला. मी आता इथे कोऑर्डिनेट टाकून देतो. 1 2 3 4 5. इकडे 1 2 3 4 आणि 5. तसंच इकडे -1 -2 -3 -4. इकडे 1 -1 -2 -3 -4 -5 आणि -6. करेक्ट. आता काय दिलंय पण पहिला पॉइंट किती होता? x = किती आहे? x = किती आहे? -4 आहे का? हा पहा, x = किती आहे? बोर्डवर आलंय पहा आन्सर -4. हा कोणाला पॅरलल आहे? y ला, म्हणजे याची उभी रेष काढायची आहे याच्यातून जाणारी ही. हा झाला x = -4. लक्षात आलंय का? बरं, हा पुढचा किती आहे? y = किती आहे? 1. y = 1 आहे, म्हणजे या पॉझिटिव्ह मधून जाणारी पाहिजे. ही ती लाईन झाली, बरोबर का? ही ती लाईन आहे. हा किती आहे? x = -1.5, म्हणजे ही मधली रेष आहे पाही. ही दिसते का? ही झाली -1.5. त्याच्यानंतर y = किती आहे? 5, म्हणजे ही वरची आहे 5.
सापडली का? आता यांचा इंटरसेक्शन पॉइंट कुठे कुठे आला? इंटरसेक्शन की यांना इंटरसेक्ट केले हा 1 2 3 आणि 4. आपल्याला विचारलंय राईट देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सापडलं का? मग इंटरसेक्शनचे पॉइंट काय काय? याचा इंटरसेक्शन पॉइंट किती? हा. याचा y किती आहे? 5. x किती आहे? -4 म्हणजे -4 -5. याचा x किती आहे? -1.5 आणि याचा y किती आहे? 5. अशा पद्धतीने आपल्याला हे रेकॉर्ड करायचं आहे. कन्सेप्ट लक्षात आली? अशाच पद्धतीने हा लास्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द ग्राफ म्हटलंय. आपल्याला अशाच पद्धतीने याचे ग्राफ प्लॉट करायचे. कालही मी एक प्रश्न तुम्हाला ठेवला होता, आजही एक प्रश्न तुम्हाला ठेवतोय. घरी नक्की याची प्रॅक्टिस करा. काही अडलं तर मला उद्या नक्की विचारा. ठीक आहे?